हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय सेफ प्लेस. हा व्हिडिओ आहे भाऊबीजच्या नेक्स्ट डेचा. रुक्मिणीचा बर्थडे आहे. सो काही साहित्य घेण्यासाठी आम्ही डीमार्टला गेलेलो. सगळे आधीच गेले होते, मी आणि रुचाच मागे राहिलेलो. सकाळी सगळ्यांनी दिवाळीचा फराळ नाश्ता म्हणून खाल्ला आणि कोणालाही घरी जेवायचं नव्हतं. सो म्हटलं चला सगळ्यांना आज मी बाहेरच देते खायला. आता पुढचे काही मिनिटं ना मी बोलणार नाहीये, एवढा कॅओस असतो ना आमचा, तो तुम्ही प्लीज एन्जॉय करा. मी थोडेसे फुटेज त्याचे काढून ठेवलेले आहेत, सो प्लीज एन्जॉय. He's gone mad. फोटो काय तुझे सगळे काढायचे आता होट दिदा आता दिदा होट चांगला वडापावचा जो चटका बसतो ना गरम. मिरची नाहीये, मिरची तळलेली. इथे बघा काय चुल आहे मला आणि सगळ्यांनाच. भर दुपार झाली, एवढं ऊन तापलेलं, माझा गाल एवढा सुजलाय, तिखट लागू देत नाहीये, तरी सुद्धा गरम गरम वडापाव सोबत तळलेली मिरची ही पाहिजेच. मस्त सगळे खाऊन आम्ही घरी गेलो, कारण रुक्मिणीच्या बर्थडेची तयारी करायची होती. A few moments later. तू काढ ना ग. काढा, असं ठेवशील का नाही? काढ पिल्लू, काढ. तो हात का चालू होत नाही? रडायला नको स्वाती. Happy birthday
खूप छान आणि साध्या पद्धतीने स्वातीने अरेंजमेंट केलेली रुक्मिणीच्या बर्थडेची. बाहेरच्या अगदी कोणालाही बोलवलं नव्हतं. तिच्या ऑफिसचे 4-5 कलिग्स, बेडिंगमधल्या तिच्या 4-5 मैत्रिणी आणि आम्हीच घरातलेच 15 माणसं होतो मुलांसकट. मग त्याच्यासाठी तिने इथे रेडी टू ईट मसाला डोसाचा स्टॉल लावलेला आणि खूप छान झाला बर्थडे. The next day. हॅलो, इट इज द व्हेरी नेक्स्ट डे. आम्ही सगळ्या बहिणी घरातलं सगळं आवरून सगळ्या गुडगर्ल बनून शॉपिंगला चाललेलो. सगळ्या बहिणी एकत्र आल्यात आणि शॉपिंग होणार नाही असं कधी होऊ शकत नाही. इथे मी माझ्या कपड्यांची स्टोरी सांगते. जेव्हा मी गावावरून मुंबईला यायला निघाले तेव्हा मी बॅगमध्ये फक्त 2 ते 3 ड्रेस माझे घेतलेले. नाईटला घालण्यासाठी पजामा, टी शर्ट असं काहीही घेतलं नव्हतं. त्यामुळे मला माझ्या बहिणींकडून मागून कपडे घ्यायला लागत होते. असंही माझी सगळी खरेदी मुंबईलाच होत असते, कारण वर्षभर काय ड्रेस, चप्पल, शूज, ॲक्सेसरीज मी सगळ्या मुंबईलाच घेते. कारण गावी फार खरेदी होत नाही, कारण मला जायलाच मिळत नाही बाहेर. सो माझी इकडेच खरेदी बऱ्यापैकी होत असते. ही आहे आमची फॅशन इन्स्टा. ॲक्च्युली तिला आम्ही सगळं विचारत असतो की कोणाला कुठले कपडे चांगले दिसतील, कशावर काय घालायचं हे तिला एकदम प्रॉपर माहीत असतं आणि ती एकदम परफेक्ट सांगते. पण पण छान वाटते याच्यात, पण कळून हा ड्रेस आहे ना, तो मला जरा आवडलेला, पण त्याची प्राईस खूप जास्त होते आणि ते ना कमी पण करत नव्हते. मला जोपर्यंत सॅटिस्फाईड होत नाही ना मी की या कपड्याला एवढे पैसे द्यायला पाहिजे, तोपर्यंत मी तो कपडा घेतच नाही. ॲज युजल माझा जो प्रॉब्लेम आहे, कुठलाही ड्रेस कलर मला आवडत नाही. बरेच कलर आहेत ते मी वेअर नाही करत. आम्ही बरेच शॉप फिरलो, प्रत्येक बहिणीने 2-2 ड्रेस घेतले, पण मला एकही आवडलं नाही. तुम्ही इथे काउंटरला शेवटी बघा, एक ड्रेस ठीकठाक वाटला, तो पण मला माझ्यासाठी महागच होता. तो एकच मी घेतला आणि तेवढ्यातच शॉपिंग झाली आणि तो एकच ड्रेस मी पूर्ण पुढचे 3 दिवस मुंबईत पाजळत होते. हा तो ड्रेस बघा, एवढाच फक्त मी घेतला, दॅट्स इट. आणि इथे बघा, टेलरकडून फक्त 6 ते 7 इंचाची शिलाई त्याने दोन्ही बाजूला मारली. 40 रुपये घेतले त्याने माझ्याकडून. काय खायचंय आता? काय खायचं? कोलकाता रोल्स. हां, ह्याच्यावर आहे ना मेनूवर. तिखट लागतं. मला पण नाही लागत तिखट. रुचाची अजून फ्रँकीच नाही होत आहे तिखट ना. मला पण तिखट लागतं. अच्छा, तिखट लागतं. डबल 2 घेऊया दादा. सेम राईस 2 पार्सल करतो. हां, त्याच्यामध्ये आपण असं सांगायचं हे टाका ते टाका, पण पैसे सॉफ्ट आहे. घे कप घे हां, कप घे ना, त्याच्यातून घालून देईल. मी हे घेऊ का? हां, घे मला ते भाजी अक्का तुला. हे जे 2-3 दिवस गेले ना मुंबईमध्ये, तेच फक्त माझे चांगले गेले. आमचे पुढचे 2-3 दिवस ना एकदम खराब गेले. ते का, कसे, कोणामुळे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा माझा फॅमिली व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. अंटिल देन, टेक केअर, बाय.